वेलकम टू द ट्रॅव्हल सिरीज पार्ट 2. इट्स मी ईशा. तर पंढरपूरमधून दर्शन घेऊन आम्ही पुढे चाललो होतो तुळजापूरला आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी. पण जात असताना वाटेमध्ये श्री सिद्धरामेश्वरांचं मंदिर लागतं याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. आमच्या मावशीने या मंदिराबद्दल आम्हाला कल्पना दिली आणि या मंदिराला भेट देण्यासाठी आम्हाला तिनेच सांगितलं. त्यामुळे आमची गाडी वळाली श्री सिद्धरामेश्वर मंदिराकडे. हे मंदिर सोलापूर जिल्ह्यात येतं. हिंदू धर्म आणि विशेषतः लिंगायत धर्मासाठी हे मंदिर पवित्र आहे. सोलापुरातील भुईकोट किल्ल्यापासून पुढे सरोवराच्या मध्यभागी स्थित सिद्धरामेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या सभोवताली पूर्ण सरोवर आहे. मध्यभागी मंदिर आहे. एंट्रान्सला तुम्हाला असे तुमचे पाय स्वच्छ धुवावे लागतील आणि मग तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता. खूपच छान, प्रसन्न आणि पवित्र इथे एंट्री करतानाच वाटतं. मंदिर खूपच सुंदर आहे आणि हे भगवान सिद्धरामेश्वरांसाठी प्रसिद्ध आहे, ज्यांना भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचा महान भक्त मानले जाते. याच ठिकाणी सिद्धरामेश्वरांनी समाधी घेतली होती. त्यामुळेच हे मंदिर सिद्धरामेश्वरांसाठी प्रसिद्ध आहे आणि त्यांची मूर्ती देखील इथं स्थापन आहे. तर मुख्य मंदिराच्या परिसरात एक गर्भगृह आहे, ज्यामध्ये सिद्धरामेश्वरांची मूर्ती स्थापली आहे, जी की खूप सुंदर आहे, रेखीव आहे. तसेच मुख्य प्रांगणामध्ये, मंदिराचं जे मुख्य प्रांगण आहे त्या मुख्य प्रांगणामध्ये 68 शिवलिंग स्थापन केली आहेत आणि ही 68 शिवलिंग श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केली आहेत. इथे मला हे झाड पाहायला मिळालं, ज्याची फुलं ही मला उंबरासारखी वाटली, पण ते झाड उंबराचं नव्हतं. तुम्हाला माहीत असेल देन लेट मी नो इन द कॉमेंट्स. थँक्यू. पुढे असे म्हणले जाते की श्री सिद्धरामेश्वर, ज्यांना लिंगायत धर्माचे 6 पैगंबर देखील मानले जाते, या संतांच्या जन्मामुळे नगराची समृद्धी झाली. म्हणजे आसपासचं नगर किंवा ते लोकल एरिया जो आहे त्याची समृद्धी झाली. तेथील लोकांना देवता आशीर्वाद देऊ लागले अशी आख्यायिका आहे, असं मी ऐकलं. अजून आणखीन या मंदिराबद्दल किंवा मंदिराच्या उत्सवाबद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी मकर संक्रांती दरम्यान 3 दिवस भव्य उत्सव साजरा होतो. तसेच मंदिरामध्ये 15 दिवस गड्डा यात्रा नावाची ही एक जत्रा भरते, जी की 15 दिवस असते. हे मंदिर शिवभक्त सिद्धरामेश्वरांच्या सन्मानार्थ आहे. जेव्हा इथं आम्ही गर्भगृहामध्ये पोचलो, खूपच प्रसन्न वातावरण होतं. घंटानाद चालू होता आणि इथे आरती चालू होती, यामुळे आम्हाला आणखीन प्रसन्न वाटलं. आरती झाल्यानंतर इथे आम्हाला सुंदर असा स्वादिष्ट प्रसाद देखील मिळाला. खूपच छान होता आणि या मंदिराला तुम्ही देखील नक्की भेट द्यावी असं मला वाटतं. सो स्टे ट्यून फॉर